तर नवनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांची इथं समाधी आहे। तर जिवंत समाधी त्यांनी घेतलेली आहे मच्छिंद्रनाथांनी। तर याच डोंगराला, याच मंदिराला मायंबाचं मंदिर किंवा मायंबाचं ठाणं असं म्हणतात। तर आम्ही आता मोहोटा देवीचं दर्शन घेतलंय, काणिकनाथांचं दर्शन घेतलं आणि आता मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन। नमस्कार मंडळी, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आज सकाळी सकाळी आपण पुन्हा केलेला आहे व्लॉग चालू आणि तुम्हाला दाखवते हे पावसातलं सुंदर सुंदर फुललेली आपली मोगऱ्याची वेल। तर चला, आज तुम्हाला सकाळी सकाळी व्लॉग चालू करण्याचं कारण हे आहे की आज आम्ही जाणार आहोत आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी दर्शनाला। तर थोडं थोडं आता पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे। तर आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे मायंबा दर्शनाला। तर इथं आहे मच्छिंद्रनाथांचं समाधी स्थळ। तर हे स्थळ गर्भगिरी डोंगर रांगेच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी पाडव्याच्या दिवशी खूप मोठी अशी यात्रा भरते, कावडीनी पाणी आणलं जातं आणि खूप असे भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। तर आम्हीही आज चाललेलो आहोत दर्शनासाठी, पण आज पाडवा नाही, आम्ही मधीच दर्शनासाठी चाललेलो होतो आणि पावसाळा सुरू झालेला आहे। तर सुंदर असा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे। या गर्भगिरी पर्वतरांगेच्या डोंगरावर खूप छान छान अशा पवनचक्क्या आहेत आणि खूप सुंदर असे झाडं आणि हिरवेगार डोंगर आहेत हे। तर श्री मच्छिंद्रनाथ हे मत्स्याच्या पोटी जन्मलेले होते, माशाच्या पोटी जन्मलेले होते आणि श्री नारायणांनी मच्छिंद्रनाथाच्या रूपामध्ये मत्स्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे। तर चला तर मंडळी, तुम्हाला आता मी घेऊन जात आहे श्री मच्छिंद्रनाथांची समाधी मायंबा येथे। तर मच्छिंद्रनाथ हे नवनाथांचे गुरु होते आणि त्यांना शाबरी विद्या पारंगत होती। तर शाबरी विद्या इतकी शक्तिशाली होती, तर शाबरी विद्येच्या शक्तीने त्यांनी श्री हनुमंतालाही हरवलेलं होतं। तर चला आता जाऊया मच्छिंद्रनाथाच्या समाधी स्थळाकडे मायंबा या ठिकाणी। या गर्भगिरीच्या डोंगरावर खूप अशा रानवनस्पती आहेत, करवंदाचे जाळे आहेत। खूप लोक इथे येऊन करवंद गोळा करून आणि विकत असतात, स्वतःची रोजीरोटी चालवत असतात। तर पावसाळ्यामध्ये खूप सुंदर सुंदर व्ह्यू पाहायला भेटतो। तर चला, आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ आणि खूप सुंदर मंदिर आहे हे। तर आता नवीन मंदिर उभारलेलं आहे आणि आता आपण जाऊया समाधी स्थळाकडे। तर इथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी जास्त काही तुम्हाला दाखवू शकले नाही, तर थोडंसं समाधी स्थळ मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर चला आता जाऊया पूर्ण परिसर फिरण्यासाठी। तर बहिणीच्या कुटुंबाबरोबर मी गेलेले होते मायंबाला, तर इथं आत्या पण आहेत माझ्याबरोबर। तर आम्ही दोघी छान असं सर्वांनी असं मंदिराचे दर्शन घेतले आणि समाधी स्थळाचं दर्शन घेतलं। तर इथं आहे मच्छिंद्रनाथांचा घोडा। तर प्रत्येक नवनाथाच्या स्थळावर असे घोड्याचं ठिकाण पण असतं आणि पादुका पण असतात। मंदिर आहे मायंबा म्हणजे मच्छिंद्रनाथांची समाधी। तर मच्छिंद्रनाथांची समाधी ही गर्भगिरी पर्वत रांगांच्या या डोंगरावर आहे। तर खूप छान सुंदर असा व्ह्यू आहे इकडं। ज्यावेळेस पाऊस होतो ना, तर खूप छान असे इथं धबधबे सुरू होतात आणि हा गर्भगिरी पर्वत रांगांचा डोंगर आहे।
तर इथं खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि इथं दरीमध्ये छान असं महादेवाचं मंदिर आहे. तर इथेही आपण महादेवाच्या दर्शनाला जाऊ शकतो. तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तर नवनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांची इथं समाधी आहे. तर जिवंत समाधी त्यांनी घेतलेली आहे मच्छिंद्रनाथांनी. तर याच डोंगराला, याच मंदिराला मायंबाचं मंदिर किंवा मायंबाचं ठाणं असं म्हणतात. तर आम्ही आता मोहोटा देवीचं दर्शन घेतलंय, काणिकनाथांचं दर्शन घेतलं आणि आता मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन आणि चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता मी तुम्हाला दाखवते या गर्भगिरी पर्वतरांगेचं सुंदर असं मनमोहक दृश्य. इथली झाडी, इथले पर्वत किती सुंदर असे दिसतात. तर चला आनंद घ्या या गर्भगिरी पर्वतरांगेचा.